रोहित पाटील सध्या चर्चेत असलेला खेळाडू. दुसऱ्या साईडला राजू कंक, अर्थातच मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL. यावेळी मात्र सुरेख फटका अगदी डिक्लेअर मध्ये. त्याचबरोबर कराड टेनिस क्रिकेटचे चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा आहे. आमच्या 70-70 स्पोर्ट्स घनसोलीचे कोपरखेनेचे संग्राम रावण देखील आज आलाय. संग्राम तुझं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. या पण व्यासपीठावरती या. मॅचच्या दिशेने जातोय. प्रत्येक प्रेक्षकाला हवी असणारी मॅच. युट्यूबवरती आता प्रेक्षक हळूहळू वाढत जातील जशी खबर पोहोचेल की पुन्हा एकदा कुसूर आणि बुरबुशी एकमेकांसमोर आलेत. यावेळी मात्र सुरेख फटका डीप स्क्वेअर एक रिझन वन बाउन्स. कदाचित हा चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी येसीचा हा चौकार आहे आणि या 4 धावेनं मात्र संघाच्या धावसंख्येला झाली सुरुवात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती. 5 ऑन स्कोर कार्ड. पहिली डिक्लेअर, त्यानंतर 4 आणि आता तब्बल येस अंपायर. अरे चेंडू जात आहेत कुठे मग नक्की? ओके, हा तिसरा नवीन चेंडू देतोय. आमचा जीव जड झालाय. कांद्यापेक्षा चेंडू महाग झालेत. आला मॅच बॉल आलाय कदाचित दादा, आपण तो यूज करू शकता. हल्ली प्रत्येक स्पर्धा आपण पाहिली तर चेंडू सौजन्य खूप महत्त्वाचे असतात. कारण की बऱ्याचदा होतं की फर्स्ट प्राइज असतं त्याच्यापेक्षा अर्धा खर्च हा चेंडूचा होतो. कारण की हल्ली 360 मैदान असेल, 40+ मैदान असेल तर चेंडू गेल्यानंतर परत येत नसतात आणि अशावेळी चेंडूचा खर्च एखाद्या आयोजकाला भरपूर असतो. म्हणून चेंडू स्पॉन्सर जे असतात हल्ली खूप महत्त्वाचे राहिलेत ते. संघाची धावसंख्या अगदी 5 धावसंख्येवरती 5 ऑन स्कोर कार्ड. ओहो, फसवलंय. यावेळी मात्र गोलंदाजी करत असताना राजूने अप्रतिम चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी हाईट घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. टिट फॉर टॅट. एक चांगला कमबॅक. यावेळी मात्र फसलाय. मिड ऑन आहे खेळाडू, त्याच्या हातातून निसटलाय. हा मोठा मासा निसटलाय आणि हा शार्क मासा जर चालला तर इथून पुढे ही कॅच मनाला टोचेल. कारण की रोहित पाटीलची कॅच ही गोल्डन कॅच होती आणि या गोल्डन कॅचला मात्र हातातून सोडून दिल्या. स्ट्रायकिंगला आलाय सध्या स्वप्नील. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती. यावेळी देखील फटका आपण पहिला फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, चेंडूच्या खाली कॅच पकडली अप्रतिम. आता या आधीची जर कॅच पकडली असती आणि आत्ताची जर कॅच पकडली असती तर पहिला पाया निस्तनामूत झाला असता. हे असतं क्रिकेट आणि या असतात छोट्या छोट्या चुका. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय किरण. सध्याच्या घडीला बुरबुशी संघातून चर्चेत असलेला कराड टेनिस क्रिकेटचा आणखीन एक खेळाडू किरण. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे 6 लॉस ऑफ दी 1 विकेट. मिस्टर सूर्यकांत सूर्या सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं पुन्हा एकदा रोहित पाटील. आज बरेच लक्ष आणि बऱ्याच खेळाडूंचं आणि बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष खऱ्या अर्थानं रोहित कडे असेल. एक बेस्ट मॅच आणि बेस्ट मॅरेथॉन इनिंग होईल का
सर्व गोष्टींकडे लक्ष असेल. निघाला गोलंदाज सूर्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. धावसंख्या 6. यावेळी मात्र बिग हिट. राजू खान त्याच्या आबाक्या बाहेर. पहिला आला आता षटकार. आता चर्चा होणार इथून पुढे कसा खेळ होणार त्याची. कॅच सोडल्यानंतर होणारा खेळ हा प्रत्येक वेळी मनाला टोचत राहतो. संपूर्ण टीमच्या टोचत राहतो. जो स्वतःच्या संघासाठी अगदी गुलाबाचा फूल होता तो आता समोरच्या संघासाठी बाभळीचा काटा बनतोय, टोचतोय. पहिला आलाय षटकार त्याच्या बॅट मधून. आता केली आहे सुरुवात. यावेळी मात्र अगदी बसलाय. खेळाडू आहे, चेंडू पकडतोय, नकार दिला. चेंडू पकडून किरण आहे डेंजर झोनला. सर पे कफन बांध के भागे ते. जीव मुठीत घेऊन पळाला होता आणि अशा वेळी निर्धाव चेंडू येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या वेगाने येतो. वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, वॉट अ थ्रो. अप्रतिम किरण. हे क्रिकेट आहे. हा खेळाडू आहे, हा चीता है. अप्रतिम है, क्लास है, लाजवाब है. क्या बात है. ओहो, हा होता चीता या खेळाडूचा, कुसूर संघाचा, जो अगदी अनिकेत कव्हर होता. वेगानं आला. चेंडू बाउन्स होणार होता. हाय जम्प घेतली. शरीर कशासाठी दिले? अडवण्यासाठी. आणि तदनंतर चेंडू अडवला. कधी कधी वाटतं देवा 56 इंचाची छाती देण्यापेक्षा 56 इंचाची पाठ दे, म्हणजे आलेला चेंडू पाठीने अडवण्याची मदत दे. तशाच पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर रॉकेट बॅटर गॉन. रोहित पाटीलला 7 कोण देईल? सोडून दिलाय. पंच काय तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 1 for 14. सुरेख फटका. फ्लाइटेड ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून. गेंद हस्ती हस्ती बस्ती में. रोहित पाटील अपने मस्ती में. बोर्ड स्ट्रोक. धाव संख्या जाऊन पोहोचतो अगदी 19. 20 धाव संख्या. पक्का 20 गेले दादा. कशा काय 20 कसं? चेंडू झालेत आतापर्यंत 4. 19 धाव संख्या. माफ करा. 1919. ओके, 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 20 बोलताय का सर? ओके, लेट्स सी. आपण मॅच खेळूयात. धाव संख्या 20. येस धाव संख्या 20. चेक करना. पुढे आला. या वेळेला सुरेख फटका. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे, वेगानं जातो. चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू पकडला, फेकेल. रोहित पाटील दुसरी धाव करतोय पूर्ण आणि तोपर्यंत 2 धावा. धाव संख्या 22. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडूचा खेळ जाऊन पोहोचला. अर्थातच 5 आणि 22 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजले. ओहो, यावेळी पहा गरकन फिरला. अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 23. 23 धाव संख्या. या फटका रोहित पाटीलचा सर्कलला खूप ट्रेंडिंगला असतो, कारण की रोहित पाटील जेव्हा सर्कल मध्ये खेळतो तेव्हा असे फटके त्याच्या माध्यमातून खेळले जातात आणि ते ट्रेंडिंगचे असतात. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या अगदी 23 या आकड्यावरती. 2 विकेट गेलेत. माघारी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुधीर. हलक्या हाताने फक्त यावेळी स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतोय. स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा रोहित पाटीलला स्ट्राईकला आणलं जात आहे. आज बऱ्याचशा छोट्या छोट्या चुका मात्र मोठ्या मोठ्या
धावसंख्या बनवतात घडल्या होत्या ज्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि अजूनही रोहित पाटील तळ ठोकून उभा आहे मैदानामध्ये. ओहो सुरेख चेंडू वॉट अ बॉल यार वॉट अ बॉल सुधीर कारण की हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत निघून गेला. सुधीरचा अप्रतिम होता आपल्या भात्यातील लाजवाब होता. यावेळी देखील सुरेख चेंडू भेटणार नाहीये बेधडक सडक पे गेला लांब लांब खूप लांब षटकार अप्रतिम स्ट्रोक आणि तदनंतर मात्र टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती 30 ऑन अ स्कोर कार्ड. वॉट अ मॅच. रोहित पाटील कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता तो विषय छेडला जातोय की हा आता स्वतःच्या संघासाठी गुलाबाचा पूल जरी असला तरी समोरच्या संघासाठी बाबळीचा काटा बनतोय टोचतोय. सोडून दिल्या व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा दाब ऍड होईल. लगेच जज करतोय तो चेंडू मी म्हणेल रोहित पाटील गोलंदाजाला रीड करतोय लगेच चेंडू पडला की लगेच तो क्विक ऍक्शन मध्ये सोडून दिला त्याने त्याला माहिती होता चेंडू निघून जातोय बाहेर. यावेळी देखील जाग्यावरून आहे खेळाडू मिड विकेट रिजनला कॅच पकडली जाते. अखेरीस रोहित पाटील हे नावाचं वादळ जी आग लावली होती ती मात्र विझवली जाते आणि या खेळाडूने वैयक्तिक धाव संख्या 14 चेंडू 28 धावांची तुफान खेळी करून रोहित पाटील बॅक टू द डकआउट. रोहित पाटील 3 चेंडू थांबला तरी किती मोठी धावसंख्या आली बघा. तो फक्त कॅच ड्रॉप झाल्यानंतर कमीत कमी 6 ते 7 चेंडू फक्त खेळला आणि त्यानंतर एवढी मोठी धावसंख्या तो करून जातोय. संघाची धावसंख्या अगदी 31 2 टू गो. वैयक्तिक 28 धावसंख्या ठोकली आहे मी म्हणेल केली नाहीये ठोकली आहे. षटकार चौकार विकास झाला नवीन बॅटर. यावेळी देखील जाग्यावरून आहे तोच खेळाडू चुकी होणार नाहीये मात्र झाली आहे. ओहो चेंडू यावेळी मात्र हातातून निसटला. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केलेत. यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 33 या आकड्यावरती 33 लॉस ऑफ दी 3 विकेट्स 1 टू गो. एक्स्ट्रीमली सॉरी थोडीशी चूक झाली होती ती चूक सुधारली आहे. अपडेट झालं धावसंख्या 34 आणि मॅचच्या दिशेने आपण जातोय 34 34 धावसंख्या 1 टू गो. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावी चेंडू गुडलेन स्पॉट वर पडतो विकेट किपरच्या हातामध्ये ही धाव होणार नाहीये. मॅच इथे इनिंगचा खेळ समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धाव संख्या 34 आणि 35 धावेचा आहे आव्हान 35 रन्स टू विन. वा शिस्तीमध्ये अगदी लाईनअप करून दुर्विशी संघ मैदानामध्ये दाखवलं. ही शिस्त आहे
या बुरबुशी गावाची या संघाची कराड टेनिस क्रिकेटची शिस्त अगदी लाईनअप करून, कारण की बरेच संघ लाईनअप करून जातात, मात्र एवढ्या शिस्तीमध्ये हा पहिला संघ मैदानामध्ये उतरणे. बरेच खेळाडू आपण पाहिले तर एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून जाताना पण पाहिलेत, मात्र अगदी शिस्तीमध्ये उतरला हा संघ. काय कॅमेरा आपला पाकिट भेटेल. हा असं ते सगळ्यांकडे फिर. जाऊया मॅचच्या दिशेने. आम्ही सकाळला फॅन आणणार नाही, कूलर कूलर काय आली ना अजून. तब्बल टार्गेट द्या, 35 धावेचं टार्गेट दिल्या. सध्या आपण पाहिलं तर बुरबुशी या टीमनं जेव्हा मॅचच्या दिशेनं राजू कंक स्ट्राईकला येतोय. कुसूर गावाचा सुपुत्र, कराड तालुक्याचा खेळाडू आणि सध्या मैदानामध्ये दाखल झाला. पहिला चेंडू, बॅडमिंटन फटका, खेळाडू तैनात नाहीये. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, प्रेक्षकांच्या भेटीला चौकार. सातत्याने या मैदानामध्ये प्रॅक्टिस करणारा खेळाडू. 4चा अलाराम वाजला की राजू कंक या मैदानाकडे ऍक्टिव्हा घेऊन सरकला आणि तदनंतर राजू कंकाला तर पहिली बॅटिंग करत असताना तो मात्र या मैदानामध्ये सातत्याने प्रॅक्टिस मध्ये राहिला. ओ सुरेख फटका, अप्रतिम आहे, कदाचित डिक्लेअर मध्ये. येस, डिक्लेअर आहे. एक धाव. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळलेत. जवळ मॅच दिसेना आत्ताची डिक्लेअर धाव आणि संघाची धाव संख्या अगदी आपण पाहिली तर 6 धावा नाही, 6 थोडी ना. ओ सुरेख फटका, इनसाइड आउट, स्क्वेअर कट, अप्रतिम, डीप पॉइंट. 4 धावा. पुढे राजू, कव्हरला राजू, डीप स्क्वेअरला राजू आणि इकडे तिकडे सगळीकडे राजू कंक. यंदाच्या वर्षामध्ये सातत्याने चर्चेत असणारा खेळ. 6 धावांसाठी षटकार.
संघाच्या धावसंख्येला आली चकाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 15. मिस्टर स्वप्नील पण सातत्याने आहे टच मध्ये असणारा खेळाडू. आज बॅटिंग मध्ये थोडासा नाराज राहिला स्वप्नील दादा. आज गोलंदाजीमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावा लागेल. कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि स्वप्नीलला आज गोलंदाजीमध्ये काही ना काहीतरी किमया करून दाखवावी लागेल. धावसंख्या 15. 15 धावसंख्या. कदाचित मॅच बॉल आलाय. आपण 15 ऑन स्कोर कार्ड. जवळ मॅचच्या दिशेनं सुरेख फटका. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र नाहीये. पुन्हा एकदा तैनात. निघून जातोय 4 धावेसाठी. राजू कंक प्रतिम बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवर एक मोठी धावसंख्या येत असताना राजू आया खुशी आले की आया 41464 तर फोन नंबर नाही आतापर्यंत केलेली बॅटिंग आहे. जाऊन पोहोचलोय 19 1919. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू पकडला जातो. फेकेल तोपर्यंत आपण पाहिलं एकदा वेगानं कंप्लीट केले. का जवळ समाधान राहील माहिती आहे. सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक त्याला स्वतः जवळ ठेवावी लागेल कारण की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 20 या धावसंख्या होती 20. 12 चेंडू 15 धावा आणि 15 धावा 12 चेंडू हे समीकरण आहे आता मात्र मॅच मध्ये. बारा चेंडू 15. जय मॅचच्या दिशेनं जवळ मॅचच्या दिशेने ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय किरण. ओहो पहिला चेंडू यावेळी मात्र दाउंडी ग्राउंड क्षेत्ररक्षक अगदी वेगाने लॉंगऑफचा यावेळी मात्र एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते आणि त्यानंतर एकाच धावेची समाधान मानावं लागेल. किरणची ओव्हर इम्पॉर्टंट रोल घेऊन येईल या मॅच मध्ये कारण की किरणच्या ओव्हरमध्ये धावा किती खर्च होतात धावा कशा बनतात. विकेट आली तर किरण या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो आणि आशेचा किरण कदाचित पूर्वीशी संघाचा म्हणजे किरण आहे. ओहो अप्रतिम चेंडू. थोडासा आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी खाली राहतो जिथे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. मगाशी चर्चा केली की किरणची ओव्हर इम्पॉर्टंट रोल घेऊन येऊ शकते. किती धावा खर्च होतील यावरती समीकरण ठरवलं जाईल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. किरण करतो कमबॅक.
पहिला षटक जरी महागडं गेलं असेल तरी किरणची ओव्हर या मॅचची कहाणी बदलू शकते, एक नवीन अध्याय चालू करू शकते. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झालेला धावा किरण करते कव्हर. यावेळी देखील फरका क्षेत्ररक्षक असेल, षटक पूल करण्याचा प्रयत्न एकदा अगदी आरामामध्ये कंप्लीट केलाय. खेळाडू येतोय, चेंडू गॅदर केला, फेकलाय, तोपर्यंत एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाते. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. ओ या फटका फसलाय. कॅच ही कॅच नव्हती, मॅच होती. राजू कंगची विकेट म्हणजे या एकट्याची विकेट म्हणजे 10 जणांची विकेट झाली. राजू कंग सारखा मासा अडकवला गळाला, बडी मछली जाल में फसी आणि तदनंतर संपूर्ण बुरबुशी टीम मधला आता एकवटली गेली आहे. आणि या मॅचची कहाणी वेगळी असू शकते का? या मॅचची कहाणी बदलू शकते का? या मॅच मध्ये बुरबुशी कमबॅक करू शकतो का? का कुसूर टीम पुन्हा एकदा ही मॅच घेऊन जाईल? काय घडेल, काय बिघडेल, हे मात्र जरूर बघायचं. व्हॉट अ मॅच. राजू कंग फसला गेला, स्ट्राईक यावेळी मात्र आपण पाहिली तर बॅट स्विंग केली, हवेमध्ये असताना चेंडू अगदी अप्रतिम कॅच पकडली आणि तदनंतर मात्र येणारे 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर कमबॅक करणारा चेंडू. येस, अप्रतिम किरणची ओव्हर राहिली आहे. या मॅचची कहाणी बदलणारी किरणची ओव्हर राहिली आहे. मगाशी चर्चा केली आशेचा एकमेव किरण संघाचा अंधार दूर करू शकतो. आता 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. 6 चेंडू 13 धावा. विनंती करेल आपण सन्मान घेऊयात. अतिथी कक्षामध्ये आमचे आज मारुती भोसले साहेब आणि विश्वनाथजी भोसले साहेब अतिथी कक्षामध्ये आहेत. मी विनंती करेल विनोद दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. अतिथी कक्षामध्ये आमचे मारुती भोसले साहेब आणि सन्माननीय विश्वनाथजी भोसले साहेब आज अतिथी कक्षामध्ये उभे आहेत. अतिथी कक्षामध्ये जरूर आलेले आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते केला जातोय. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि डॅसिंग सरपंच चषक 2024च्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची वाढवली शोभा. विनोद दादा, आणखीन एक सन्मान आपला केला जाईल अतिथी कक्षामध्ये. आज मान्यवर आपण पाहिले तर आमच्या दोघे मान्यवर तथाच मारुती भोसले साहेब, विश्वनाथजी भोसले साहेब, दोन्ही मान्यवर आज अतिथी कक्षामध्ये आहेत उपस्थित. त्यांचा केला जातोय आपल्या शुभ हस्ते यथोचित असा सन्मान. विकास आलाय गोलंदाजीसाठी आणि आज सध्या आपण पाहिलं तर मॅच झाले ऑन. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. अप्रतिम मॅच. एक नवीन मॅच, नवीन अध्याय बघायला भेटतोय. पैसा वसूल मॅच होईल याची चर्चा आपण केली होती आणि अगदी तशीच पैसा वसूल मॅच इथे होते. पहिला चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. चुकी होतीये, किरण मागे जातोय, निघून जातोय. काय करतोय किरण या मॅच मध्ये? चुकी झाली आहे. या 4 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात. कहाणी या चौकाराने बदलली जाऊ शकते आणि संघाची धावसंख्या 26. येणारे 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. 5
ओहो बॅटीची टॉप एजला डिक्लेअर मध्ये जातोय. इथे एक धाव मात्र जरूर येते. आता समीकरण थोडंसं चेंज होतं. 4 चेंडू 8 धावा. बॉर्ड मॅच 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावेची आहे गरज. 27 धावा स्कोर करवती. पहिला चेंडू होती बरंच काही बिघडलं मात्र त्याची चर्चा केली जाणार नाही. जर इकडे या मॅच मध्ये जर बुरबुशी संघ विजेता होतो तर झालेली मिसफिल्ड कदाचित विसरून जाऊ शकते आणि जर कुसूर संघ विजेता होतोय तर चर्चा होईल झालेल्या मिसफिल्ड वरती. 4 चेंडू 8. यावेळी सुरेख फटका पॅडल स्वीप मिड विकेट रिझनला कव्हर करते. ही मॅच कव्हर करते. वार नव्हता पलटवार होता. अप्रतिम होता. लाजवाब होता. आता समीकरण बदललं. आता 3 चेंडू आणि तब्बल गरज आहे विजयासाठी 4 धावेची. 3 चेंडू 4. व्हॉट अ मॅच. तर बरेच जण या मॅच बद्दल प्रेडिक्शन करतात. या बॅटीचा टॉप एज पुन्हा डिक्लेअर. ही मॅच आता कुठे जाईल. कुठे जाईल ही मॅच. जाईल का बुरबुशीला का जाईल कुसूरला. चेंडू येईल मैदानामध्ये. देणारे 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. डॅशिंग सरपंच चषक 2024. 2 चेंडू 3. जय मॅचच्या दिशेनं 2 चेंडू आणि तब्बल 3 धावा हव्यात विजयासाठी. काय असेल मॅचचं चित्र. बुरबुशी घेऊन जाईल का मॅच की कुसूरला जाईल. कुसूर की बुरबुशी की बुरबुशी की कुसूर. मॅच मध्ये कोण असेल ऑन. विकास की समोर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला सूर्या. फटका फिनिश खतम. ओके समाप्त. मॅच संपली आणि कुसूर संघाने मॅच जिंकली आणि अर्थातच सूर्याला जाईल प्रत्येक जण यावेळी मात्र नमस्कार करेल. सूर्या आहे तर नमस्कार आहे. सूर्या आहे तर मॅच आहे. आणि आता टॉस असेल गोटेवाडी विपक्ष कुसूर. वा इथे उगवता सूर्याला नमस्कार आणि टॉस केला जातोय सुशांत भिसे यांच्या शुभ हस्ते. गोटेवाडी आणि कुसूरचा टॉस. मॅन ऑफ द मॅच